सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली। ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला असून उद्या दुपारी 12 वाजता वरळीमधील हॉटेल ब्लू सी मध्ये युतीची घोषणा होणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील जागा वाटप पूर्ण झालं असून कुठेही रस्सीखेच नाही असं राऊत म्हणाले। तर मुंबई, ठाणे, कल्याण, मीरा भाईंदरसह पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत। सर्वांचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त अखेर ठरला। उद्या म्हणजे बुधवारी ठीक दुपारी 12 वाजता ठाकरे बंधू एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार आहेत। वरळीमधल्या हॉटेल ब्लू सी मध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार आहे। ठाकरे शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांची जागा वाटपासंदर्भातली बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र युती करणार आहेत। कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली असून कोणताही विसंवाद नसल्याचं संजय राऊत म्हणाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यामध्ये मुंबई आणि इतर महानगरपालिका युती होते। 12-12:30च्या दरम्यान ही घोषणा होईल। कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली आहे। असं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातल्या युतीविषयी कोणाच्या मनात संभ्रम नाही आणि कार्यकर्त्यांच्या मनात तर अजिबात नाही। जे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आणि मनोमिलन झालेलं आहे ते आम्ही स्वतः अनुभवतो आहोत। युती तर झालेलीच आहे, फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला। नाशिकमध्ये चर्चा आटपलेली आहे, पुण्यामध्ये विषय संपलेला आहे, कल्याण डोंबिवलीतला विषय संपलेला आहे, ठाणे आणि मीरा भाईंदरला सुद्धा हा विषय आम्ही जागा वाटपाचा संपवल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत। या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत। या पालिकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात आलाय। ज्या अर्थी सगळे प्रश्न सुटले त्याच अर्थी 12 वाजता संजय राऊत साहेब म्हटलेले आहे ना। आणि ठीक आहे, जागा एखादी इकडे एखादी तिकडे होत असते, जागेचा काय प्रश्न, एकत्र यायचं ठरलं ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे। काही एक आले किती एक आले तरी फरक पडत नाही। देवेंद्र फडणवीसचं सरकार, मोदीचं सरकार, डबल इंजिन सरकारच त्या ठिकाणी जनतेला न्याय देणार आहे असं जनतेला वाटतं, म्हणून लोक महायुतीला मतदान करतात। काही जागांवर आमचे नेते मंडळी चर्चा करतायत। युती तर झालेलीच आहे, होण्याच्याच मार्गावर आहे, परंतु ऑफिशियली त्याची घोषणा सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी करतील। कुणीही एकत्र येऊ शकतं, कुणीही वेगळं जाऊ शकतं। मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही। दोन बंधू एकत्र येतात याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे। उद्या घोषणा होईल त्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना हा निर्णय सुखावणारा असेल। आता मुंबईमध्ये त्यांचा जीव आहे आणि जेव्हा मुंबईत जीव आहे तेव्हा जे जे प्रयत्न त्यांना करता येईल ते प्रयत्न दोन भाऊ आणि त्यांचा पक्ष करणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू उद्धव साहेब, राजसाहेब ज्यावेळेला मुंबई सहित महापालिकांच्या राजकारणामध्ये उडी घेतील एकत्रित, त्यावेळेला संपूर्ण राजकारण बदललेलं असेल हे दिसून येईल। उद्धव ठाकरे तर मजबुरीचं नाव उद्धव ठाकरे, जनाब उद्धव ठाकरे जी झालेले आहे। महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्ष, नगरपंचायतमध्ये जे निकाल त्यांच्या बाजूनी आला तिच्यापेक्षाही बदतर परिस्थिती पूर्ण मुंबईमध्ये राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवसेनेच्या सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सत्कार सोहळ्यामधून उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलेला आहे। पाहूयात। विजय मिळवलेला हा अतिशय ऐतिहासिक आहे आणि म्हणून नकली सब घर पे बैठे हैं, असली मेरे सामने बैठे हैं, बरोबर आहे। त्यामुळे आणि मी नेहमी सांगतो सत्य परेशान हो सकता है, सत्य पराजित नहीं हो सकता है। आणि म्हणून सच्चा जीता हार गया झूठा, जनता ने दिया उबाटा को जमाल गोटा। आपण लोकांचं घेणारे नाही देणारे लोक आहोत। आधीचे लोक काय करायचे माहित आहे हा? आणि म्हणून मी सांगतो ते घेणारे होते काय, ते रहमान ढकत काय, बेईमानों की छाती में हमने भगवा
झंडा गाड़ा है, बेईमानों के छाती में हमने झंडा, भगवा झंडा गाड़ा है। रहमान डकैत, ये याद रखना, याद धुरंधर खड़ा है। ठाकरे बंधन पाठोपाठ आता पवार काका पुतणी पुणे महापालिकेसाठी एकत्र येण्याची चिन्ह आहेत. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार असून 26 तारखेला अधिकृत घोषणा होणार आहे. दरम्यान यावरून पवारांच्या राष्ट्रवादीमधील प्रशांत जगताप शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार आहे. या युतीची अधिकृत घोषणा 26 डिसेंबरला होणार आहे. आज पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप, चेतन तुपे आणि सुनील टिंगरे उपस्थित होते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांची उपस्थिती होती. रात्री दोन्ही गटाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र बसलो होतो. आम्ही दोघांनी एकत्र लढायचं इथपर्यंत आमची रात्री चर्चा झालेली आहे. जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आम्ही दोघेही 2-2 पावलं मागे सरकायला तयार आहोत असं ठरलं रात्री. अशी चर्चा रात्री झालेली आहे. बैठकीमध्ये आमची सखोल चर्चा झाली आणि येणारी महानगरपालिका निवडणुका आपण दोघांनी एकत्रितपणे लढवावी अशा प्रकारची तत्वता आमची मान्यता झाली. 26 तारखेला युतीची अधिकृत घोषणा करू असं अजित पवार कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असंही अजित पवार म्हणाले. अजित पवारांकडचे काही लोक, आमच्याकडचे काही लोक, अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा चाललेल्या आहेत. शेवटी कार्यकर्ता हा केंद्रबिंदू ठेवून, पुणेकर हा केंद्रबिंदू ठेवून, पुण्याचा विकास केंद्रबिंदू ठेवूनच पक्ष निर्णय घेईल. दोन्ही राष्ट्रवादी येण्याची शक्यता आहे, पण हा निर्णय आदरणीय दादा घेणार आहेत आणि मला वाटतं थोड्याच वेळामध्ये हा निर्णय दादा जाहीर करतील. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते प्रशांत जगताप नाराज झाले आहेत. जगतापांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिल्याचंही बोललं जातंय. पुण्यातलं आणि पिंपरी चिंचवड स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा परवापासून पुण्यामध्ये आहे, त्यामुळे ते त्या संदर्भामध्ये पूर्णपणाने तिथले उमेदवार निवडीची प्रक्रिया असेल, इतर काय बाबी असेल त्याची चर्चा त्या ठिकाणी करतायत. दादांचा पक्ष आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधात लढलो. असं असताना पुणेकरांच्या समोर आम्ही ट्विस्ट का उभा करतोय? भाजपवरला आम्ही टीका करायची आणि भाजपच्याच एका मित्र पक्षाबरोबर आम्ही 20-25 दिवसाकरता आघाडी करायची. याचे दूरगामी परिणाम होत असतात आणि या संदर्भात जो काही योग्य निर्णय असेल तो पक्षाकडून पक्षाचा निर्णय घेऊन मी माझा निर्णय जाहीर करेन. मला असं कळतंय की प्रशांत जगतापनी राजीनामा दिलाय. तेव्हाच प्रशांत जगताप भाषण आहे जनरल बॉडीमध्ये की माझी जर छाती फाडली तर त्याच्यामध्ये अजितदादा दिसतील आणि आता तर वेगळी भूमिका आहे. म्हणजे तुम्ही स्वार्थी किती आहात? राजीनाम्याबद्दल मला एकतर काहीच माहिती नाही. मी मीडियातूनच ऐकते. हा चर्चा अनेक लेवल्सला होत आहेत, त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात काही फायनल पडत नाही तोपर्यंत आपण कसं बोलणार. दरम्यान पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर त्यांच्यासोबत युती करणार नाही असं राऊत म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहे. आम्ही जाणार नाही. पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढू. काँग्रेस आमच्या बरोबर येणार असेल तर आम्ही नक्की त्यांच्याबरोबर चर्चा करू. आतापर्यंत पुण्यामध्ये काँग्रेसची चर्चा झालेली आहे, सुरू आहे. हे पण सांगतो, नाशिकमध्ये काँग्रेसची चर्चा सुरू आहे. त्याच्यामुळे शिवसेना आणि मनसे ही युती तर होणार. चंद्रपुरातील नगर परिषद निवडणुकीवरून भाजपमधला अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय. मुनगंटीवार एकनाथ खडसेंच्या मार्गावर चालले का असा प्रश्न भाजपच्या आशिष देशमुखांनी केला, तर तो विषय आता संपला असं म्हणत मुनगंटीवारांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर पडदा टाकलाय. सोबतच सुधीर मुनगंटीवारांकडनं राज्यभराचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे. दरम्यान मुनगंटीवारांनी पराभवासाठी पक्षातल्या इन्कमिंगला जबाबदार ठरवलं होतं. चंद्रपूर जिल्ह्यात 11 पैकी फक्त 1 नगराध्यक्ष झाल्यामुळे भाजपतला अंतर्गत संघर्ष उफाळलाय. मुनगंटीवारांनी पराभवासाठी पक्षातल्या इन्कमिंगला जबाबदार ठरवलं होतं. मुनगंटीवार आणि बावनकुळे तसंच इतर नेत्यांच्या शाब्दिक चकमकीही झाल्या. यानंतर मुनगंटीवारांनी राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा केली. आज मुनगंटीवारांनी राज्याचा दौरा रद्द झाल्याचं स्वतःच सांगितलं. नेत्यांशी भेटून चर्चा करणार असल्याचं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलंय. आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा कर. काही नेत्यांशी भेटतोय. आता तो विषय संपला
आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा कर. काही नेत्यांशी भेटतोय. सुधीर मुनगंटीवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्याला आम्ही ओरिजिनल म्हणतो, 100 नंबरी सोनं. असे सुधीर भाऊ आहेत की बाहेरून आलेल्या लोकांनी पक्षाचा ताबा घेतलेला आहे आणि ते पक्ष चालवतात. ही एका सच्च्या कार्यकर्त्याची वेदना असते. दरम्यान मुनगंटीवार खडसेंच्या मार्गावर चाललेत का, असा सवाल भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केलाय. सुधीर भाऊ नाथा भाऊंच्या मार्गावर चालले आहेत का, असे प्रश्न निर्माण करणारे काही वक्तव्य सुधीर भाऊंच्याकडून होत आहेत. देवा भाऊंवर सुधीर भाऊंनी श्रद्धा सबुरी ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्या असलेली सिनियरिटी, त्यांचा असलेला अनुभव पाहता पक्षाचे उच्चस्त हे त्यांच्यावर लवकरच मेहर नजर ठेवतील अशा सदिच्छा आमच्या सगळ्यांच्या आहे. कुठलाही एकनाथ खडसे होत नाही आहे किंवा एकनाथ खडसेजी आम्ही नाही केला आहे. तुम्ही उगीच हे करताय. सुधीर भाऊच्या पाठीशी केंद्रीय भाजप, महाराष्ट्र भाजप, मुख्यमंत्रीजी या ठिकाणी आम्ही सर्व लोक आहोत. काही ठिकाणी जेव्हा निवडणुकीमध्ये पराजय झाला तेव्हा काही भावना व्यक्त त्यांनी करून दाखवल्या. त्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्री चर्चा करतील. काही व्यक्तिगत मतभेद असू शकतील, पण त्यांची मेहनत तुम्हाला विसरता येणार नाही, त्यांचे कष्ट तुम्हाला विसरता येणार नाही. त्यांच्या कष्टामुळे आज तुम्ही या ठिकाणी आहात आणि आज त्यांचे कष्ट जे त्यांनी पायाभरणी केली, त्या पायाभरणी करत असताना किती कष्ट त्यांनी उपसले, ह्याची जाणीव ठेवूनच मला वाटतं की त्यांच्याविषयी एक आदराच्या आणि सन्मानाची भावना ठेवायला पाहिजे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहेत. मुंबई, पुणे आणि संभाजीनगर मधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. पाहुयात. पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. मुंबई, पुणे आणि संभाजीनगरमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय. संभाजीनगरमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे राजीनामा पाठवत राजू वैद्य यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. तर राजू वैद्य परवापर्यंत आमच्या सोबत होते, त्यामुळे हे अनाकलनीय असल्याचं म्हणत अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला. प्रामाणिकपणे हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही कॉलेजपासून चव्हाण साहेब काम करत आलो आणि त्या पद्धतीनं काम मी ज्या पक्षात काम करत होतो तिथे होत नव्हतं. म्हणून खऱ्या अर्थानं मी आज सावेजी, कराडजी आणि सगळ्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अमित साटम यांच्या उपस्थितीत मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. घाटकोपर पश्चिममधील प्रभाग क्रमांक 126च्या माजी नगरसेविका डॉक्टर अर्चना संजय भालेराव आणि त्यांचे पती संजय भालेराव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मनसेतून शिवसेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांपैकी डॉक्टर अर्चना या एक आहेत. तर भाजपचे स्थानिक आमदार राम कदम यांच्या विरोधात 2 वेळा आमदारकीची निवडणूक संजय भालेराव यांनी लढवली आहे. आमच्याचे जे सक्षम कार्यकर्ते ते फोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. कित्येक कोणाला मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट देण्याचा, तुला 10 कोटीचं काम देऊ, तुला 20 कोटीचं काम देऊ, तुला हे पद देऊ, तुला हे मंडळ देऊ. तिकडे पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत 2 माजी नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केला. ठाकरेंचे माजी मंत्री शशिकांत सुतारांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि वडगाव शेरीमधील माजी नगरसेवक संजय भोसले यांनी देखील याच वेळी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. हे दोन्ही नेते पुणे पालिकेतील माजी गटनेते आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार यांचे समर्थक आणि चिंचवड विधानसभेचे माजी उमेदवार राहुल कलाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चिंचवडचे आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला अधिक जोमाने या भागातील विकास करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलो आहोत, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया. बरीच कामं झालेली नाही, नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केल्याचं राहुल कलाटे म्हणाले. खूप कामं पेंडिंग आहेत, ती कामं देखील पुढे नेता येतील. मी नेतृत्वावर एक विश्वास ठेवलाय, त्या विश्वासामुळे मी कुठेतरी भाजप निवडले.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्यामुळे भारतामध्ये संताप उफाळून आलाय. हिंदू संघटनांनी बांगलादेश हाय कमिशनच्या बाहेर आंदोलन केलं. दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, भोपाळ आणि जम्मूमध्ये हिंदू संघटनांनी बांगलादेश सरकारच्या विरोधात निदर्शनं केली आहेत. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात देशभरात संताप व्यक्त केला जातोय. दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, भोपाळ आणि जम्मूमध्ये हिंदू संघटनांनी बांगलादेश सरकार विरोधात निदर्शनं केली. गेल्या 15 दिवसात भारत आणि बांगलादेशातील तणाव वाढलाय. 12 डिसेंबर 2025 रोजी शरीफ उस्मान हादी या भारत विरोधी नेत्याला बांगलादेशात गोळ्या घालण्यात आल्या. 14 डिसेंबरला बांगलादेश सरकारनं भारताचे उच्चायुक्त प्रणव वर्मा यांना बोलवत शेख हसीना यांच्या वक्तव्याविरोधात नाराजी व्यक्त केली. 18 डिसेंबरला शरीफ उस्मान हादी यांचा सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान